नमस्कार. नमस्कार. कुठून आले? शेतकरी मित्रांनो नमस्कार. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात माचनोर या गावनं आपण नारायणगाव ह्या मार्केटला टमाटा विकायला आलोय. नारायणगाव मार्केटला टोमॅटो जर विकायला आलं तर पैशाची काय अडचण येत नाही. रोखपट्ट्या मिळते त्या केस भरून पैसा हवा. पैसे दाखवा ना. हे खरंच लोकांना कळत. हा हो. किती पैसे झाले आज? आजची पट्टी ₹1,00,000 आपली आणि चांगलं मार्केट सापडले आपल्याला. सुरुवातीपासून आपण आपल्या फेसबुकच्या पेजवर अंदाज देत आलतो की चांगलं मार्केट राहील. त्या हिशोबानं मार्केट आपल्या टोमॅटोला चांगलं भेटलं आहे आणि मार्केट थोडंसं रिवर्स मारते. प्लॉटवर जे माल आहे ते माल थांबवू नका. जेवढं होता होईल तेवढं माल विकून टाका. मार्केट आणखीन रिवर्स यायची शक्यता मला वाटते. अंदाज असते प्रत्येकाचा, जे त्यानं जे त्याच्या अंदाजानं शेती करावी. बोला. इथल्या मार्केटला काय सूचना आहे? मार्केट एकदम चांगलं आहे. व्यापाऱ्यांकडनं पैसे वेळेवर हां, पैसे वेळेवर भेटते, अडचण नाही कुठली. कधी कधी शेतकरी टोमॅटो क्रेटमध्ये कमी भरतात. तो एकसारखी साईज करत नाही, वादावादी होते. नाही, ते थोडा प्रॉब्लेम निवडेजा किंवा आपल्यात जे कामगार असतात त्याने जर नाही नीट निवड केली तर व्यापाऱ्याला बी जादा दोष देऊन चालत नाही. माल जर मिक्स आला तर ह्यांना पण आपल्या मालाचे पैसे द्यायचे आहेत. ह्यांना पण पुढे विकता आलं पाहिजे. तर स्थानिक शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं व विघ्नर टाइम्सनी बातम्या केल्यामुळे बाहेरचे लोक इथं माल विकायला येतात. टोमॅटोच्या बातम्या होऊ नये. नाही, त्याचा काय विषय नाही. आम्ही तुमच्या पण चॅनलवर व्हिडिओ बघितले तर आणि मार्केटचे अपडेट हे सगळ्या देशात पूर्ण कळलीच पाहिजे. काही ठिकाणी शेतकऱ्यांची गळचेपी होते, बऱ्याच ठिकाणी इथं आज मार्केट 600 ते 750 पर्यंत आजची रेंज आहे. खरी रेंज 800-900 कोटी मार्केट आज नाही इथं. पण काही ठिकाणी 400-500 पण विकायले. मग हे व्हिडिओ बघून इथं आले तर 100-150 फायदा जाय ना कॅरेट माग. आणि इथं 20 किलोच माल लागते. बाहेरल्या मार्केटला 23-24 किलो माल कॅरेटवर माल असलं धंदा आहेत ना. काय तुमचे टोमॅटो किती आहे? 8 एकर टमाटा चालू आहे माझा. आणि हां, कुठली व्हरायटी? साऊ व्हरायटी लावली. नवीन परत लागवड वगैरे? नवीन लागवड आता काय डोक्यात नाही, पण आणखीन 1-2-2.5 महिन्यांत संधी जाणवते त्यावेळेस लावायचा प्रयत्न राहते. किती वर्ष टोमॅटोची शेती करता? 7-8 वर्ष झालं शेती करतोय, पण हे सोशल मीडियाची काय आवड नव्हती. मागल्या 1-4 महिन्यापासून आपण आपल्या पेजवर वारंवार व्हिडिओ टाकत मार्गदर्शन करत आपला पण टोमॅटो चालू आहे. आपल्यासोबत 117 शेतकरी होतं, त्यातलं 2 शेतकरी गायब झालं काय अडचणीमुळं. 115 शेतकरी आहेत माझ्यासोबत आणखीन. त्यांचं सगळ्याचं टोमॅटोचं चांगलं पैसे व्हायला लागलेत. टोमॅटोचे पैसे व्हायला लागले. हां, तुम्ही काय मार्गदर्शन करत असता का? मोफत मार्गदर्शन आहे आपल्याकडे. आपण काय फी घेत नाही. कुठं कार्यक्रम घेऊन कुणाला लुटायचं असलं काय धंदा आपलं नाही. शेतकऱ्यांनी कुठली व्हरायटीची लागवड केली पाहिजे? आता इथून पुढं उन्हाळी व्हरायट्या निवडायला लागतील. साऊ व्हरायटी असू द्या, 2048 ह्या दम काढत नाही त्या व्हरायट्या उन्हाळ्यात. अथर्व व्हरायटी चांगली आहे. तुम्ही इकडे नारायणगावला किती वर्षापासून येता? नारायणगावला आता 1-3-4 वर्ष झालं आम्ही येतोय. 3-4 वर्ष झाली. हां, पण आता काय झालंय ह्या वर्षी आणखीन सध्या ह्या दिवसात पण मार्केट चांगलं आहे. मागा अंदाज पण दिलता 10 नोव्हेंबर नंतर मार्केट पुन्हा एकदा उसळी गेल. त्या हिशोबानं मार्केट बी वाढलं आणि त्यामुळे इकडं पण गेलो आम्ही. चांगले पैसे बी व्हायला लागलेत आमचं. आता पुढचा अंदाज काय? आता लागणे थांबलेल्या चांगल्या आहे. त्या सध्या परिस्थिती बेकीट आहे पूर्ण देशात. सगळीकडे वापसा आहे त्या जमिनीला. जिकडं वापस म्हणलं तर सगळीकडे लागणी चालू होणार. आणि ह्या सगळ्या जर लागणी झाल्या तर सगळीकडे स्थानिक माल जर तयार झाले तर बाहेरली माल कुठं बाहेर जाऊ शकत नाही ते. मग आपल्यातली बी बाहेर जाणार नाही ते आणि बाहेरली बी आपल्यात येऊ शकत नाही ते. स्थानिक मार्केट हळूहळू नारायणगाव मार्केटला जर आलं तर असे कचकाटून पैसे होते. तर त्यासाठी तुम्ही बी ह्या मार्केटला येत जावा. इथं पैशाची अडचण नाही, व्यवहार चांगला आहे. तर मालाची निवड चांगली करून आणा, चांगले दर भेटतील. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच
विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.